नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही ज्यावेळेस डीप नेक बनवता त्यावेळेस तुमचं शोल्डर उतरतं, तर शोल्डर उतरण्यामागचं कारण काय हे पाहणार आहोत आणि शिवाय डीप नेक गळ्याचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला करूया सुरुवात मेजरमेंट पासून। आता हे मी टोटल कटिंग केलेलं आहे। तर पहा, मी तुम्हाला इथं टोटल उंची दाखवते। तर उंची आहे इथं 15 इंच। इथे मी अर्धा इंच शोल्डर डाऊन केलेला आहे, त्यामुळे इथं थोडं कमी दिसत असेल, कारण शोल्डर उतरू नये म्हणून या बाजूने गळ्याच्या बाजूकडून आपण अर्धा इंच डाऊन करतो। तर आता शोल्डर मोजताना मी हा टेप इथं ठेवते, म्हणजे बघा टोटल 15 इंच आहे आणि शिलाई केल्यानंतर हे 14 इंच होतं। तर आता साईज इथं आहे 40 साईजचा ब्लाउज आहे। हे 1.5 इंच शिलाई मार्जिन मी बाजूला सोडले आणि पहा 40 साईजचा हा ब्लाउज आहे। चेस्ट साईज 40 आहे। कमरेचंही मी तुम्हाला इथे सांगून देते, 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच टक्सची उंची सोडून 8.5 इंच कंबर, म्हणजेच 36 इंच कंबर आहे ही, म्हणून 8.5 इंच आलेला आहे चौथा भाग। तर आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट शोल्डर उतरण्यासाठी, तुम्ही ज्यावेळेस डीप नेक बनवता त्यावेळेस काय होतं की शोल्डर उतरतं। पण जर तुम्हाला डीप नेकही बनवायचं आहे आणि शोल्डरही उतरलं नाही पाहिजे, त्यावेळेस शोल्डर कसं घ्यायचं ते पाहूयात। तर नॉर्मली आपण ब्लाऊजची कटिंग करताना शोल्डर घेत असतो, जे आपल्या ब्लाऊजच्या मापानुसार आलेलं असतं किंवा अंगावर घेतलेलं असतं। समजा 14 इंच शोल्डर आलेला आहे, तर 14चा अर्धा घेतो, म्हणजेच 7 इंच शोल्डर घेतो। पण ते कधी, ज्यावेळेस आपण नॉर्मल ब्लाऊज बनवतो, म्हणजे 7 इंचाच्या वरती जर ब्लाऊज बनवला तर आपण अर्ध शोल्डर घेऊ शकतो। पण ही तेच डीप नेक म्हणजेच 9 इंच, 10 इंच, 11 इंच या पद्धतीने जर तुम्ही गळा घेणार असाल, त्यावेळेस मात्र इथं शोल्डर आपल्याला मायनस करावं लागतं। म्हणजे सपोज 14 आलं, 14चा अर्धा होतं 7 इंच आणि 7 इंचामधून 1.5 इंच कमी करायचं, म्हणजेच 5.5 इंच शोल्डर होईल। तुमचं जेवढं डीप नेक तेवढं तुम्ही शोल्डर कमी करू शकता। आता मला इथे तयार गळा पाहिजे, 9.5 इंच तयार हवा आहे, 9 इंच मला गळा तयार हवा आहे। तर मी 9.5 इंचावर मार्क करेल। ज्यावेळेस मला 9.5 इंच गळा तयार पाहिजे, त्यावेळेस मी 10 इंचावर मार्किंग करेल, कारण वरती हा अर्धा इंच असतो, हे शोल्डर जोडण्यामध्ये जातं, म्हणजेच हे आपण मायनस करून पकडत असतो। तर आता पहा, मी टेप इथे ठेवते आणि इथं बरोबर माझं 10 इंच येत आहे। तर मला 9.5 इंच तयार पाहिजे, तर मी इथे 10 इंचावर मार्क करणार, कारण अर्धा इंच सिलाईमध्ये जातं। तर वरच्या बाजूने गळा रुंदी किती घ्यायची हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे। ज्यावेळेस तुम्ही डीप नेक बनवता त्यावेळेस तुम्ही जर इथे डीप नेक नाही, नॉर्मल 7 इंचापेक्षा कमी गळा बनवत असाल, तर तुम्ही इथे 2.5 इंच शोल्डर घेऊ शकता, कारण हा शोल्डरचा पार्ट आपण अर्धा इंच घेतलेला असतो, म्हणजे हा पार्ट वाढलेला असतो, म्हणजे हा 7 इंचाचा भाग तयार असता। पण आता इथे आपण डीप नेक बनवतोय, कारण 9.5 इंचाचा हा गळा खोली आहे। तर मात्र मग मी इथं काय केलं पहा, 7 इंचामधून मी 1.5 इंच शोल्डर मायनस केले। तर पहा, हे इथं 7 इंचावरती टेप आहे आणि हे 1.5 इंच शोल्डर मी मायनस केलेला आहे, म्हणजेच मी घेतला आहे 5.5 इंच। आता जर मी इथे 2.5 इंचाचा गळा घेतला तर ही पट्टी अगदी कमी होणार आणि गळाही शोल्डरही उतरणार। तर अशा वेळेस काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही डीप नेक बनवता तर तुम्ही इथे 2.25 इंचाचा शोल्डर घेऊ शकता। आता मी इथे 2.25 इंच शोल्डर घेणार आहे आणि मग खाली गळा रुंदी घेणार आहे आणि त्यानंतर इथे हा मार्क केलेला भाग आहे, इथे आपण आधी आखून घ्यायचा आहे। तर आता तुम्हाला नॉर्मल जर गळा बनवायचा असेल तर तुम्ही इथे 2.25 इंच घेतलेला आहे, तेच 2.25 इंच तुम्ही इथे घेतलं तर तुमचा हा असा नॉर्मल गळा तयार होईल या पद्धतीने। आणि हा झाला आकार। परंतु मला इथे डीप नेक बनवायचा आहे। डीप म्हणजे काय, तर खोलून गळा पाहिजे। ह्यांना हा गळा तर हवाच, पण त्यापेक्षाही असा गळा खोलून हवा पाहिजे। तर त्यावेळेस काय करायचं मी तुम्हाला आयडिया सांगते। त्यांना अजून खोलून गळा हवा असेल तर खालच्या बाजूने तुम्ही इथे मार्जिन वाढवू शकता। तुम्ही अर्धा इंच वाढवा, म्हणजे आपण इथे 2.25 इंच घेतलेलं होतं, तर तुम्ही इथं 2.5 ते 3 घेऊ शकता। आता मी इथे 3 इंचावरती गळा रुंदी घेऊन या पद्धतीने हे आपण
अशा पद्धतीने हा बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि मग इथे गळ्याला या पद्धतीने आकार द्यायचा. म्हणजे काय होईल की आपला हा जो आकार आहे हा थोडासा कोरून येईल या पद्धतीने. म्हणजे हा जो भाग आहे थोडासा एक्स्ट्राचा कोरण्यामध्ये वाढला जाईल. म्हणजे हा जो पार्ट आहे म्हणजे खोलून गळा म्हणतात ना तो या पद्धतीने. नॉर्मल गोल जर ठेवायचा असेल तर तुम्ही याच गळ्यावरती कटिंग करू शकता, पण त्यांना डीपमध्ये खोलून गळा पाहिजे, थोडक्यात ग्लास गळा पाहिजे, त्यावेळेस मात्र अशा गळ्याची कटिंग करायची आहे. आता ज्या जास्त एजच्या बाया असतात त्या हा गळा ठीक आहे, त्यांना जास्त डीप नको असतं, पण आजकाल खूप डीप गळे घालतात. याहीपेक्षा जर डीप हवा असेल तर तुम्ही अगदी 3.5 इंच किंवा 4 इंचापर्यंत सुद्धा 40 साईज चेस्टसाठी घेऊ शकता, कारण हा पार्ट मोठा असतो. पण जर तुम्ही 32 साईजचं जर ब्लाऊज असेल तर 32 म्हणजे थोडक्यात एवढंच कापड असेल, अशा वेळेस जर तुम्ही 4 इंचाचा गळा घेतला तर हा गळा अगदी या पट्टीच्याही खाली येतो. म्हणजे त्यावेळेस मात्र हा गळा परफेक्ट बसत नाही. पण 40 साईजसाठी तुम्ही इथे 3.5 ते 4 इंचापर्यंत गळा तुम्ही या पद्धतीने असा खोलून घेऊ शकता. आणि खालच्या बाजूने जर तुम्ही गळा खोलून घेतला तर शोल्डर उतरण्याचा प्रश्न येतच नाही. आणि कटिंग करताना आपण हा अर्धा इंच गळा ऑलरेडी डाऊन केलेला असतो, त्यामुळेही गळा उतरत नाही. तर मला आता हा खोलूनच गळा बनवायचा आहे. मी तुम्हाला कटिंग करूनही दाखवते. तर पहा आता ह्या मार्किंगवरती मी कटिंग करून घेते. तर असा माझा गळा हा तयार होईल. आता हे मी अस्तर कसं जोडायचं तेही सांगते. तर हा माझा परफेक्ट गळा तयार झालाय आणि हे आहे माझं ब्लाऊजचं कापड. तर हे कापड मी अगदी व्यवस्थित सेट करून घेते. सुळसुळीत कापड आहे हे आणि ह्याला चारी बाजूने शिलाई मारून घेते. आता पहा हे अस्तर आहे ते मी ब्लाऊजच्या आतल्या बाजूने ठेवलेलं आहे आणि ह्याला चारी बाजूने शिलाई मारून घेते. आता इथे कमरेकडून जॉईन करायला सुरुवात करते, कारण कमरेच्या भागाला काठ आहे. मग काठ खाली होऊ नये म्हणून म्हणजे एकसारखे राहावं म्हणून मी अगोदर काठाला शिलाई मारून घेतली. त्यानंतर गळ्याचा भाग व्यवस्थित सेट करून आणि मग बाजूचं जे काही ओपन आहे त्यालाही चारी बाजूने अगदी व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे. शिलाई मारताना काळजी घ्यायची आहे की जे ब्लाऊजचं कापड आहे किंवा अस्तरचं कापड आहे हे गोळा होणार नाही. त्यानंतर एक्स्ट्राचं जे ब्लाऊजचं कापड आहे ते कट केलं. आता इथे आपण टाकणार आहोत टक्स. टक्स टाकण्यासाठी 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून मधला जो भाग आहे त्याचा मध्य पॉईंट काढायचा आणि मध्यापासून पुढे तुम्ही टक्सची उंची घेऊ शकता. टक्सची उंची गळ्याच्या उंचीनुसार असते. मी तर 4 इंच टक्सची उंची घेतलेली आहे आणि टक्स टाकून घेते. टक्स टाकून घेतल्यानंतर इथे आपण कमरपट्टी जोडणार आहोत. तर कमरपट्टी जोडण्यासाठी 2.25 इंच रुंद आणि जेवढी कमरेची लांबी आहे तेवढी लांब पट्टी घ्यायची आहे आणि ही पट्टी एका बाजूने अर्धा इंच फोल्ड करायची आहे. फोल्ड करताना जर तुम्ही पट्टीला जॉईंट दिलेला असेल तर ते आतल्या बाजूने यायला हवं या पद्धतीने ठेवायचं आणि मग या पद्धतीने एका बाजूने पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे. नंतर ज्या बाजूने फोल्ड केलेला आहे ती वरच्या बाजूने येईल अशी पट्टी ठेवायची आहे कमरेच्या भागावर आणि जो प्लेन भाग आहे तो या पद्धतीने ठेवून 1/4 इंच मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर ही पट्टी ओपन करायची आहे खालच्या बाजूने आणि जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते पट्टीच्या बाजूकडे घेऊन त्यावरती एक दाब टीप द्यायची आहे. त्यानंतर ही पट्टी पूर्णपणे ब्लाऊजच्या आतमध्ये घ्यायची आहे आणि मग वरून 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची. नंतर ही 5 नंबरची शिलाई तुम्ही हात शिलाई केल्यानंतर काढून टाकू शकता. अगदी सोपी आणि सुटसुटीत पद्धत आहे ही आणि गळाही पहा किती सुंदर आलेला आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही गळ्याचं स्टिचिंग केलं तर बिलकुल शोल्डर उतरणार नाही. इथे मी गोट घालणार आहे म्हणून गळा ओपन आहे. तर चला, तुम्हाला ही माहिती उपयुक्ती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.